कवयित्री शांता शेळके. जसं त्यांचं नाव तसंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं, शांत, प्रसन्न, हसऱ्या. माझा त्यांचा सहवास झाला तो म्हणजे निवडुंग चित्रपटाच्या वेळेला. वास्तविक तर शांताबाईंनी लिहिलेली इतकी अगणित गाणी लोकप्रिय आहेत. ज्या वेळेला त्यांनी लिहिलेली गाणी मी बघायला लागले तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक मला आवडणारं गाणं शांताबाईंनी लिहिलेलं होतं. मग ही वाट दूर जाते स्वप्नातल्या गावा, ये रे घना ये रे घना, किंवा अगदी आरती संग्रहातलं मॅन्डेटरी झालेलं म्हणजे गणराज रंगी नाचतो, किंवा गजानना रे गणराया, किंवा तोच चंद्रमान भात, आणि सगळ्यात पॉप्युलर म्हणजे जीवलगा राहिले दूर घर माझे. इतक्या एकापेक्षा एक सुंदर गाणी, कविता शांताबाईंनी लिहिल्या. परंतु एखाद्या कवीचा कस खऱ्या अर्थाने तिथे लागतो ज्या वेळेला ते चित्रपटासाठी गाणी लिहितात. आणि शांताबाईंनी अनेक चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिली. आणि त्याच्यात वेगळेपण एवढ्यासाठी असतं की ज्या वेळेला कुठलाही कवी एखादी कविता लिहितो त्यावेळेला ती कविता लिहिताना तो आपल्या भावना, आपले विचार त्या कवितेतून व्यक्त करतो. पण चित्रपटाच्या बाबतीत वेगळा प्रकार असतो. त्यावेळेला तुम्हाला एक ठराविक प्रसंग दिला जातो आणि त्या प्रसंगानुसार तुम्हाला काव्यरचना करायची असते, किंवा एखादं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तीच्या भावना, त्या कॅरेक्टरच्या भावना तुम्हाला दिल्या जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला गाणं लिहावं लागतं. आणि निवडुंगच्या वेळेला तर शांताबाईंच्या पुढे एकदम वेगळाच चॅलेंज होता. आणि गाणं असं होतं की माझं जे कॅरेक्टर आहे चित्रा, ती स्टेजवर नाचतीये, ती चिडलेली आहे, तिचं नायकाबरोबर भांडण झालेलं आहे. आणि हृदयनाथजींनी एक वेगळाच चॅलेंज शांताबाईंपुढे ठेवला. त्यांनी एक अत्यंतिक पारंपरिक ट्रेडिशनल शास्त्रीय गायनातली एक रचना उचलली, ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे, ऐसो होरी को खिलारी भर मारी पिचकारी रे. ही मूळ हिंदी रचना होती जी त्यांनी शांताबाईंच्या पुढे ठेवली. आणि शांताबाईंनी त्याला मराठी ओळींची इतकी सुंदर जोड दिली आणि ते इतकं छान मिसळलंय की आता त्या गाण्याचा विचार करताना मला ह्या 2 ओळी सुद्धा तुमच्या पुढे मांडताना प्रयत्न करावा लागला की 2 हिंदी ओळी काढून मी तुमच्या पुढे मांडू. कारण ते इतकं छान, अगदी दुधात साखर विरघळावी तसं इतकं मराठी आणि हिंदी शांताबाईंनी सुंदर जुळवून आणलेलं आहे. सो ते गाणं मी तुमच्या पुढे आज सादर करते आहे. शांताबाईंनी लिहिलेली एक काव्यरचना, म्हणजे मूळ बंदिशीला दिलेली मराठी ओळींची जोड किती सुंदर दिली आहे शांताबाईंनी. ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे. सो ही आली पहिली हिंदी ओळ, मूळ बंदिशीतली ओळ. ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे, अंग भिजविले माझे माझी ओढली शेलारी रे, जा जाना कान्हा छेडू नको भारी रे, ऐसो होरी को खिलारी भर मारी पिचकारी रे, ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे. पहा किती सुंदर ब्लेंड आहे. म्हणजे केव्हा हिंदी संपलं आणि केव्हा मराठी सुरू झालं ते कळतच नाही. पुन्हा ऐकवते. ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे, अंग भिजविले माझे माझी ओढली शेलारी रे, जा जाना कान्हा छेडू नको भारी रे, ऐसो होरी को खिलारी भर मारी पिचकारी रे, ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे. पुढच्या कडव्यामध्ये गोरी गोरी बाकी में, हिंदी आलं. गोरी गोरी बाकी में शांताबाई कुरुपतू काळा रे, गोरी गोरी बाकी में कुरुपतू काळा रे, गोवळ्याच्या पोरा तुझा भलताहा चाळा रे, गोवळ्याच्या पोरा तुझा भलताहा चाळा रे, बाजूबंद खोल मोरी चुनरी भी फारी रे, बाजूबंद खोल मोरी चुनरी भी फारी रे, जा जाना कान्हा छेडू नको भारी रे, ऐसो होरी को खिलारी भर मारी पिचकारी रे, ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे. आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये चुनरी भी फारी रे, शेवटचं कडवं पुन्हा हिंदी ओळीने सुरू होतं. नई रे चुनरिया अबही मंगाई, नई रे चुनरिया अबही मंगाई. शांताबाई आल्या. खेचा खेची पदराची काय करू बाई. किती सुंदर त्यांनी ईचा राहीम सांभाळला इथे. नई रे चुनरिया अबही मंगाई, खेचा खेची पदराची काय करू बाई, फोड़ दी गगर मोरी कंकरिया मारी रे, ना मानोगो तो दुंगी तो हे गारी रे. प्रतिभावान कवयित्रीने हिंदी आणि मराठी ह्याची किती सुंदर ताळमेळ साधून ही कविता पूर्ण केली किंवा त्या बंदिशीला पूर्णत्व दिलं. शांताबाईंना सलाम.